अशा प्रकारचे अनेक व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या ग्रेट महाराष्ट्र YouTube चॅनलला सबस्क्राईब करा। आपला महाराष्ट्र ग्रेट महाराष्ट्र। नमस्कार शेतकरी बंधू भगिनींनो, तुम्ही पाहतात ग्रेट महाराष्ट्र चॅनल। तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर लगेच सबस्क्राईब करा आणि घंटीच्या चिन्हाचं बटन दाबा, म्हणजे आमचे नवे व्हिडिओ तुमच्यापर्यंत लगेचच पोहोचतील। मित्रांनो, कांदा हे पीक शेती अत्यंत महत्त्वाच्या पिकापैकी एक समजलं जातं। कांदा उत्पादन अग्रेसर देशांच्या यादीत भारत एक महत्त्वाचा देश आहे आणि भारतात महाराष्ट्र हे सर्वाधिक कांदा उत्पादक राज्य आहे। हो, हेही मान्य आहे की कांद्याचे भाव चढते उतरते असतात आणि सर्वाधिक राजकारण जर कुठल्या पिकावर होत असेल तर ते पीकही कांदाच आहे। यावरून कांदा शेतकरी, ग्राहक, व्यापारी आणि राजकारणी या सर्वांची किती सरमिसळ आहे हे तुमच्या लक्षात आलं असेलच, किंवा तुम्हाला ते तसं वेगळं सांगायची गरजही नाही। म्हणूनच कांदा या पिकाची शेतकरी आपल्या जमिनीत खूप मोठ्या प्रमाणावर लागवड करतात। भावांची अनिश्चितता असेल तरीही ते धाडस करतात। मध्येच भाव चांगलेच वाढून त्यांना चांगला नफाही होतो। आता नफा असल्यामुळे शेतकरी कांदा लागवड करत असणारे साहजिकच आहे, पण उत्पादन उत्तम दर्जाचं आणि अधिक घ्यायचं असेल तर सर्वात महत्वाचं आहे ते तुम्ही कांदा लागवडीसाठी वापरत असलेलं बियाणं आणि त्याच्या लागवडीची पद्धत। या दोन्ही गोष्टी कांदा उत्पादनासाठी अत्याधिक महत्वाच्या आहेत। बियाणं योग्य निवडलं आणि त्याची लागवड जर योग्य पद्धतीने केली तर तुम्हाला दर हेक्टरी चांगलं उत्तम दर्जाचं उत्पादन घेणं शक्य होतं। त्यासाठी कोणतं बियाणं निवडावं, त्याची लागवड कशा पद्धतीने करावी याची इत्थंभूत माहिती असणं गरजेचं आहे। आज आम्ही अशाच एका माणसाला भेटलो जो स्वतः कांद्याचं बियाणं स्वतः तयार करतो आणि शेतकऱ्यांना ते त्याच्या लागवडीची योग्य पद्धत देखील समजावून सांगतात। कारण उत्तम उत्पादन घेण्यासाठी केवळ योग्य बियाणं निवडणं नाही तर त्याची योग्य पद्धतीने लागवड करणं आणि देखभाल करणं अत्यंत महत्वाचं आहे, हे त्यांनी ओळखलेले। त्यामुळे बियाणं स्वतः तयार करणं आणि त्याची लागवडही स्वतः करून बघणं हे प्रयोग त्यांनी केले। या प्रयोगातून त्यांना बियाण्यांची निवड करण्याचं आणि लागवडीचं तंत्र गवसलं। हेच तंत्र ते शेतकऱ्यांना समजावून देतात आणि हे बियाणंही त्यांच्याकडे नेहमी उपलब्ध असतं। तर मंडळी, चला आपण कांद्यांच्या बियाणाबद्दल आणि त्याच्या लागवडीच्या पद्धतीबद्दल जाणून घेऊया दळवे ॲग्रोटेक यांचे सुनील गवळी यांच्याकडून। नमस्कार शेतकरी मित्रांनो, तर आज आपण जे कांद्याचं बियाणं तयार करतो, उन्हाळी पुन्हा पोर्सुनी कांद्याचं बियाणं, त्याची माहिती आता घेत आहोत। तर आता आपण कशा प्रकारे कांद्याचं कटिंग करतो, कशा प्रकारे कांद्याचं सिलेक्शन करतो। तर डबल पत्ती कांद्याचं आपण सिलेक्शन करतो। याच्यामध्ये ही जी पत्ती आहे त्या कांद्याला डबल असते, ही फर्स्ट आणि ही सेकंड म्हणजे ही दुसरी। तर याच्यामध्ये निवड करताना आपल्याला फक्त जी याच्या आतमध्ये डबल कांदा एक असतो ते आपल्याला याच्यामध्ये निवड करायची नाही। तर जे फक्त सेपरेट आहे त्याला त्याच्या वरच्या बाजूपासून थोडंसं कट करून आपल्याला ते इथे लागवड करायची आहे। तर ते आपण तुम्हाला डायरेक्टली दाखवूया। तर इकडं आपल्याला बघता येईल की सपोज आता हा कांदा आहे, तर याच्यामध्ये आपल्याला बघता येईल की हे डबल आलेलं आहे। तर हा कांदा आपण सिलेक्ट करायचा नाही, कारण याची आपण बिया जर पकडल्या तर आपल्याला डबल येतो। तर याला आपण डायरेक्टली फेकून द्यायचं असतं आणि डायरेक्टली फक्त जे सिंगल आहे याच्यामध्ये आपल्याला बघता येईल की फक्त एकच पत्ती आहे आणि आतमध्ये कोंब एकच आहे। तर अशा प्रकारचे फक्त कांद्याची आपल्याला निवड करायची आहे। तर पुन्हा पोर्सुनी कांद्याचा हा साधारण 60 ग्रॅमचा कांदा असेल, त्याची आपण याच्यामध्ये 60 ते 70, 80, 100 ग्रॅमपर्यंतच्या कांद्याची निवड केलेली आहे। तर आपण याला काय आहे, फर्स्ट निवडलेलं आहे, त्यानंतर कट केलेले आहेत आणि त्यानंतर जे डबल कांदे आहेत त्या सर्व कांद्यांना आपण बाजूला काढून फेकलेलं आहे। जे सडके कांदे वगैरे आहेत त्यानंतर त्यांना निर्जंतुकीकरण केलेलं आहे आणि त्यानंतर अशा प्रकारे आपण प्लांटेशन केलेलं आहे। साधारण कांदे कट केल्यानंतर आपल्याला त्यांना अशा प्रकारे कट करायचे आहेत आणि फक्त मातीमध्ये इथपर्यंत जी साईज आहे तीच फक्त आपल्याला त्याच्या ज्या मुळ्या आहेत त्या मातीमध्ये एक अर्धा सेंटीमीटर गेल्या पाहिजेत, अशा प्रकारचं आपल्याला त्याची लागवड करायची आहे। तर इकडं आपल्याला बघता येईल की आता थोडंसं लाईट आल्यानंतर आपल्याला इकडं पाणी द्यायचं आणि त्यानंतर कांदे हे कट केलेले आहेत त्याला हे अशा प्रकारे आपल्याला नंतर इथं यांचं प्लांटेशन करायचं आहे। तसं साधारण यावर्षी आपलं 700 एकरामध्ये कांद्याची लागवड आहे। हा साधारण 4था प्लॉट आहे। इथं आपण साधारण 1.5 एकरमध्ये लागवड करत आहोत। तर आपल्याला इकडे बघता येईल की कांद्याची निवड आपण कशी केलेली आहे, तर ते टोटल इन्फॉर्मेशन आपल्याला बघता येईल। तर हे जे कांदे आहेत ते टोटल खराब कांदे आहेत, या कांद्यामध्ये टोटल डबल आहे। अशा प्रकारचे कांदे आपल्याला कांद्याची निवड करायचीच नाही, बीज आपण जे तयार करतो आहोत त्यासाठीचे। आता अशा प्रकारची निवड केलं तर याच्या जीन्समधून डबल कांदे येतात, तर त्याच्यामुळे काय ते आपलं प्रोडक्शन चांगलं व्यवस्थित क्वालिटीचं येत नाही। तर हे टोटल जे खराब कांदे आहेत जे डबल आहेत, नाचलेले आहेत, त्यांना आपण सॉर्ट आउट केलेलं आहे आणि टोटल सगळ्या त्या कांद्याला आपण फेकून दिलेलं आहे।
आता हे टोटली युजलेस आहेत. आपल्याला जर सीड प्रोडक्शन करायचं असेल तर क्वालिटी सीड प्रोडक्शनसाठी आपल्याला साईज ही अशीच निवडावी लागेल. हे डबल कांदे पूर्णपणे आपल्याला फेकून द्यावे लागतील. अशा प्रकारे केलं तरच आपलं क्वालिटी प्रोडक्शन तयार होईल. तर संपूर्ण महाराष्ट्रामधील जे शेतकरी आहेत किंवा संपूर्ण भारतामधील ते सर्व आमच्याशी कॉन्टॅक्ट करू शकतात कांद्याच्या बियाच्या प्रोडक्शनसाठी, किंवा ज्यांना कांद्याचं बी हवं आहे असे आमच्याशी कॉन्टॅक्ट करू शकतात. तर जी पुढील इन्फॉर्मेशन आहे ती आपण इकडं थोडंसं प्लॉटमध्ये येऊन बघूया की आपल्याला पाणी एक्झॅक्टली कसं द्यायचं आहे आणि कुठं द्यायचं आहे. तर इकडं आपल्याला बघता येईल की आपण सऱ्या वगैरे कशा पद्धतीने बनवलेल्या आहेत आणि त्यांचं प्लांटेशन आपण कोणत्या साईजला कशा प्रकारे केलेलं आहे. आता याच्यामधून आपल्याला साधारण जे नळे आहेत ते आलेले दिसतील. प्रत्येक पत्तीला एक अशाप्रमाणे नळे याच्यामधून येतात. तर इथं आपण डायरेक्टली पाणी दिलेलं आहे. फर्स्ट त्यांना कट केलेलं आहे, त्यानंतर निर्जलीकरण केलेलं आहे, सिलेक्ट केलेले आहेत आणि पाणी दिल्यानंतर बरोबर या लेवलला आपण दिलेलं आहे, जेणेकरून नंतर जेव्हा पाणी द्याल आपण तेव्हा इथं बुडेल आणि नंतर त्याला कंटिन्युअसली पाणी मिळत राहील. जी माती आपण निवडलेली आहे ती पूर्णपणे काळी आहे, पाण्याचा उत्तम निचरा होणारी आहे. शेणखत आपण याला भरपूर प्रमाणात दिलेलं आहे. एकरी साधारण आपण 5 बैलगाड्या खत याला ऑलरेडी शेणखत देऊन घेतलेलं आहे. जेवढं आपण नैसर्गिक खतावरती किंवा ऑर्गॅनिक खतावरती हे प्रोडक्शन करू तेवढं अतिशय उत्तम प्रकारचं प्रोडक्शन आपल्याला यामधून भेटणार आहे. तर चालेल, आता आपण भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. पुढील माहिती आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघूया. नेक्स्ट स्टेप बाय स्टेप आपण याची माहिती व्हिडिओ आपण अपलोड करणार आहोतच. अशा प्रकारचे अनेक व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या ग्रेट महाराष्ट्र YouTube चॅनलला सबस्क्राईब करा. आपला महाराष्ट्र, ग्रेट महाराष्ट्र.